नमस्कार. मी संजय संगलगे. शिवशंभू यात्रेमध्ये आपलं स्वागत. दिनांक 2 सप्टेंबर 2025 ते 18 सप्टेंबर 2025 या काळामध्ये आम्ही चारधाम यात्रा, ऋषिकेश, हरिद्वार अशी संपूर्ण यात्रा केली. त्या यात्रेचं या व्हिडिओमध्ये आपल्याला काही फोटो व व्हिडिओ बघायला पाहावयास मिळतील. नमस्कार. नमस्कार. मी संजय संगलगे. शिवशंभू यात्रेमध्ये आपलं स्वागत. आज आम्ही ठिकाणी हरिद्वारमध्ये धर्मशाळेमध्ये आहोत. दिनांक 2 सप्टेंबर रोजी आम्ही मिरजहून निघलो रेल्वेने. 3 सप्टेंबरला आम्ही पोचलो. चारधाम करण्यासाठी आम्ही आलेलो आहे. आता सध्याला पावसाची स्थिती फार खराब आहे, त्यामुळे यात्रा ही 5 तारखेला चालू करण्याची दाट शक्यता आहे. ते बी होते की नाही हे अजून तशी कल्पना नाही आहे, परंतु 5 तारीख या ठिकाणी 2 धामची तर यात्रा चालू होईल. आता गंगोत्रीचा रस्ता हा पुरा ब्लॉक झालेला आहे. अजून त्याचं जाण्याचं वाट अजून बंद आहे. अशा प्रकारे आम्ही चारधाम यात्रेसाठी या ठिकाणी आलो. ही यात्रा आता आम्ही कुठल्या पद्धतीने होता येईल हे बघून या यात्रेचे सर्व फोटो आणि व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. हा पहा ऋषिकेशीमधील शांतिकुंज या ठिकाणी आश्रम आहे. फार मोठा आहे. हे बघा, ऋषिकेशीमधील कारंज्या आहेत. हे पहा, आश्रम फार मोठा आहे. त्याला नाव आहे शांतिकुंज. परमवंदनीय भगवती देवीजी या ठिकाणी आहे. काढले चला. अशा प्रकारे शांतिकुंज या ठिकाणी देवात्मा हिमालय मंदिर आहे. नमस्कार.
हे बघा हे चालू चालू आता चालू केलंय. हे बघा आता हे अलकनंदा दिसत्या. ही इकडची नदी आहे बद्री हे भगीरथी. हे गाव आहे देवप्रयाग गावाचं नाव देवप्रयाग आहे. पहा हे आमची पॅसेंजर आहेत. बघा हे व्हिडिओ काढायला. हा सगळेजण हात वर करा जरा 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 अर्धा अर्धा. हा हे कसं झालं आता बघा 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 बघा. असं काय पाणी पाऊस पडलेला आहे. पाऊस पडल्यामुळे ते तसं झालंय. तुम्हाला उन्हाळ्यात प्युअर दिसेल सगळं असं. हे आहे संस्कृती युनिव्हर्सिटी. हे बघा वर लिहिलं. या राहा इथं राहा. पाठवतो ना बरा पाठवायची की घराकडे पाठवली की. हे बघा वर डोंगर बघा कसा आहे. हिमालय पर्वत दिसते का हिमालय पर्वत. अशा प्रकारे हे 4 धामला जाताना देवप्रयाग लागतं वाटेमध्ये. नमस्कार. बघा ते दुःख बघा ते. बघितलं का केदारनाथची वाट. नमस्कार, मी संजय संगले. हे पहा या ठिकाणी केदारनाथ पायथ्याशी दृश्य आहे. हे गाव आहे सीतापूर. इथून मध्ये आहे ते दिसते ते बलामची बिल्डिंग. या ठिकाणी सोनप्रयाग आहे. त्याच्यामधील अंतर 3 किलोमीटरचं आहे. हे असं सुंदर असं हे हिमालय पर्वत. वर या ठिकाणी धुक्याची चादर दिसते. उद्या धुक्क पडलेलं दिसते वर. हे बघा पर्वत इकडे किती छान आहे. मोठ्याच्या मोठ्या पर्वताच्या रांगात. ही ठिकाणी नदी बघितला का. ही नदी अलकनंदा नदी. ही हरिद्वारला जाऊन मिळते गंगा नदीला. अशा प्रकारे हे केदारनाथच्या पायथ्याची
या ठिकाणी आम्ही राहिलो आहे. यात्री सर्व घोड्यावरून दर्शनासाठी गेलेले आहेत. या ठिकाणी काल गेलेले आहेत, आज या ठिकाणी परत निघतील. काल ठिकाणी मंदिर बंद असल्यामुळे त्यांचं दर्शन झालं नाही. मग आज या ठिकाणी निघतील. ते निघलेले आहेत, आता येतील संध्याकाळी 5-6पर्यंत येतील. अशा प्रकारे हे इथलं एक दृश्य आहे. मोठं दृश्य आहे, छान आहे, सुंदर आहे. पावसाचं जास्त प्रमाण असल्यामुळे या ठिकाणी पावसामुळे ते येण्यासाठी फार अडचण होते. रस्ता खराब झालेला आहे येण्या जाण्यासाठी. आता सध्याला यात्रा चालू आहे आणि यात्रा करण्याला काय अडचण नाही. नमस्कार. सगळ्यांनी आलं का लक्षात? व्हिडिओ बनवला आहे. हां, उद्या सकाळी ठीक वाजता, उद्या सकाळी 5 वाजता जायचं आहे. एवढं लक्षात धरायचं आहे. चहा तयार असतोय, चहा प्यायचा आणि गाडीत सामान लगेच लादायचं आहे. 4ला उठायचं आहे, लवकर 5ला जायचं आहे. आमचं बी काही स्वयंपाक नाही, काय नाही. उद्या आम्ही बी लवकर तयार होतोय. आलं का लक्षात सगळ्यांनी? हां हां, लवकर 5ला जायचं आहे, एवढं लक्षात धरायचं. ते करून गंगोत्रीच्या वाटेला लागूया आपण. हां, होतं तेवढं भोपाळला तिथं येते काय व्हिडिओ तुमचा? हां हां येते. हां, हे बघा शिस्तात घ्या. हा का वहिनी, तुम्ही मालक किती गरीब आहे तो तुमचं? हां, रोज बघितलं बघालोय, काय नाही हो, 1 नाही 2 नाही. हां, शंकर भोळा. पार्वती कशी आहे मग? पार्वती कडक आहे. हां नाही नाही, त्या काय नाही त्याला आमचंच आहे सगळं. लोक बी आमचंच आहेत त्याला. ते काय ते असं झालं का ते? जरा चारा के जरा शिरा चारा के जरा बघू. चारा बघू जरा हे. हा बघू. हा जरा चारा इकडे लक्ष द्यायचं. चालला तुम्ही कॅमेरा इकडे गेले की असं नाही काय? चला ठीक आहे, उद्या 5ला जायचं आहे. शिस्तात जेव्हा व्हिडिओ करायलोय. हा, तिकडे पाणी बिनी बघा, जेव्हा बघा शिस्तात. हा, आता बद्री केदार झालंय, आपण आता जायचं कुठं? हा, तरी आहेत जागा आहेत, जागा आहेत. हा, आता केदारनाथला जाऊन आलोय आपण, आता चाललंय बद्रीनाथला. हा, घेतात घ्या तुम्ही घ्या. आता सगळी एकत्र एक झाले घ्या. कोणाला बोलवा बघायला? मी आहे बघायला. ते बाथरूमला गेलं थोडं साईडला. नाही राजू, बद्रीनाथला जायची वाट. बद्रीनाथला जात असताना या ठिकाणी पिपलकुटी म्हणून गाव आहे, त्याच्या या मध्यभागा ठिकाणी आपण या ठिकाणी व्हिडिओ केलेला आहे. प्रचंड अशी पर्वताची रांग आहे, हिमालय पर्वताची रांग आहे, धुक्याची चादर आहे. सकाळचे 7 वाजलेलं आहे. हे पहा, या ठिकाणी ट्रॉफिक जाम झाल्यामुळे या ठिकाणी आम्ही राहिलेलो आहे. हे बघा, पाणीचा धबधबा पडतोय, धारा, पाण्याची धारा.
हेच पाणी हिवाळ्यामध्ये हे ठिकाणी बर्फ बनतं. पुरा हे बर्फ होतं पूर्ण. आणि त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये हे वितळायला चालू होतं. हे बघा इथे काय बघा पाण्याची धार लागलेली आहे. या इथे एक छोटीशी आहे, 2 आहेत छोटीशी. अशा प्रकारे हे हिमालय पर्वत आहे. ही दरी फार खोल आहे. खाली खाली तशी दरी धरते आम्ही. इथे दरी आहे, खाली दिसत नाही इथून, परंतु दरी मोठी आहे, खोल आहे. अशा प्रकारे बद्री केदारला जात असताना या ठिकाणी हा हिमालय पर्वत पाहावयास मिळाला. आपण बी आला की जरूर या ठिकाणी यावं ही विनंती. बघितलं काय बघा ते पर्वत वरवंच खाली बघा तरी पाण्याची धारा बघा. वेगवेगळ्या प्रकारचे धारा आहेत पाण्याच्या. हे त्याच्यावरचं एकदम फॅट. किती रांका आहेत सांगा बघू या पाण्याच्या मुलांनो. किती रांका आहेत या बेजा. काय जमना. सगळे झोपलेत काय राजू. असं झालं होय. जंगली जानवर पिक्चर भी आता जो हाँ नमस्कार. बद्रीनाथ मंदिर हे या ठिकाणी 4 धामपैकी एक धाम, भारतातली 4 धामपैकी एक धाम. या ठिकाणी विष्णूचा अवतार बद्रीनाथ मंदिर. ही जी नदी वाहते उगमच्या हे ते उगम पावलेलं आहे, नदीचा उगम आहे. ही आहे अलकनंदा. आणि मी एक केदारनाथच्या व्हिडिओला एक अलकनंदा नदी म्हणून उल्लेख केला आहे की तिथे अलकनंदा नसून भगीरथी नदी आहे. अशा प्रकारे या ठिकाणी ही लोकांची गर्दी पाहायला मिळते तुम्हाला. हा पहा तिकडचा डोंगर बघा, पाण्याच्या धारा कशा पडतात बघा. आज ही उंची किती आहे बघा. इथं वातावरण आज चांगलं आहे, पाऊस नाही अजिबात. कालच्यान पाऊस नाही आहे, हवामान चांगलं आहे, 1 नंबरचं हवामान आहे. अशा प्रकारे सध्याला आता सप्टेंबरमध्ये हे असे चांगल्या पद्धतीचं हवामान आहे. गेल्या 5-6 दिवसामध्ये जे काय 30 तारखेला 1 तारखेला फार पाऊस झालेला होता, त्याच्यामुळे रस्ता बंद झालेला होता. परंतु आता रस्ता चालू झालेला आहे, यात्रा चालू आहे. अशा प्रकारे कुणीही आलं की आपल्याला सुटसुटीत येता येते. हे पहा पर्वत बघा, भयानक आहे पर्वत. मोठेचे मोठे पर्वत. अशा पद्धतीचं या ठिकाणी फार कठीण परिस्थितीमध्ये यावं लागतंय. रस्ता फार पुरा दरीच्या कडेने रस्ता आहे. किमान 200 किलोमीटर 250 किलोमीटर हा तसाच रस्ता आहे. पुरा दरीकडून यायला लागतंय. नमस्कार. नमस्कार. हे भारताच्या शेवटचं टोक गाव माना म्हणून आहे. बद्रीनाथपासून 4 किलोमीटर अंतरावर आहे, 4-5 किलोमीटर अंतरावर आहे. माना हे छोटंसंच गाव आहे, परंतु शेवटचं गाव आहे भारताच्या टोकाचं.
हे मेन गेट आहे गावाला जाण्यासाठी. या ठिकाणी गाड्या बी भरपूर येतात. हे पहा गाड्या, पर्यटक भरपूर येतात. अशा प्रकारे हे माना हे इकडून आमच्याकडून हे गाव शेवटचं होतं आहे आणि इकडून हे गाव प्रथम होते. हे गाव बघा दिसत आहे. ही नदी उगम पावले ही सरस्वती नदी आहे. सरस्वती नदी उगम हे अलकनंदाला जाऊन मिळते. अलकनंदाला हे पाहिलं का? या अशा प्रकारे ही चायनाची बॉर्डर या ठिकाणी इथून 50 किलोमीटर अंतरावर चायनाची बॉर्डर आहे आणि या ठिकाणी असे पर्वत आहे. पर्वताच्या पलीकडे 50 किलोमीटर या ठिकाणी चायनाची बॉर्डर आहे. हे बघितलं आहे पर्वत मोठेचे मोठे पर्वत आहे. हे जे दिसते हे आमचे देशाचे संरक्षण संबंधी मिलिटरी पोस्ट आहे. सैनिक आहे. ही जी दिसते हे आपल्या सैन्यांचं या ठिकाणी हेडक्वार्टर आहे. या अशा प्रकारे हे माना गाव या भारताच्या शेवटचा आणि इकडून भारताचा पहिला गाव. अशा प्रकारे हे माना गाव आहे. नमस्कार. हे पहा या ठिकाणी वरचेवर आता दरड कोसळते बघा. हे या ठिकाणी मगाशी या ठिकाणी 2 तास रस्ता या ठिकाणी बंद ब्लॉक झालेला होता. हे पहा हे बघा थोडं थोडं असं आहे. अशा प्रकारे औंधाधुरी यात्रा पुरी एक फार कठीण झालेला आहे. 4 धामची यात्रा सर्वात जास्त दरड कोसळले 4 धामला. बघा हे भयानक झालंय सगळं. औंधा 2025ला बऱ्याच ठिकाणी दरड कोसळलेला आहे. नमस्कार, मी संजय. आज आहे आम्ही इथं गंगोत्री दर्शनासाठी चाललेलो आहे. या ठिकाणी गेल्या 8 दिवसाच्या पूर्वी या ठिकाणी दरड जास्त कोसळल्यामुळे गंगोत्रीपर्यंत जाणाऱ्या गाड्या सध्या रद्द केलेल्या आहेत. हे आहे गंगोत्री रजिस्ट्रेशन या ठिकाणी ऑफिस आहे. पार्किंगसाठी बी जागा केलेल्या आहेत आणि इथून आता गंगोत्री 85 किलोमीटर आहे. 85 किलोमीटर. या ठिकाणी इथून सकाळी पहाटेचे 5 वाजता गाडी सोडतात. सकाळी 10 वाजेपर्यंत सोडतात. तिथून मग गाडी सोडली तरी जात नाही. एका गाडीला माणशी एक्स्ट्रा 6,000 रुपये घेतात. अशा प्रकारे हे गंगोत्रीला पर्वत पाऊस का जास्त झाल्यामुळे या ठिकाणी पुढील प्रवास इतर मोठ्या गाडीने करण्यासाठी बंदी केली आहे. सर्वत्र ठिकाणी औंधा ह्या झालं. या ठिकाणी काय झालं आहे की जास्त पावसाळा जाऊन बऱ्याच ठिकाणी दरड कोसळली. 4 धामला देखील दरड कोसळलेला आहे. त्यामुळं सगळीकडेच या ठिकाणी येण्या जाण्यासाठी अडचण होत आहे.
रस्ता ब्लॉक होतोय, त्या ठिकाणी 4-4, 5-5 तास राहावं लागतंय. अशा प्रकारे ही चारधामची यात्रा करण्याची पाळी आलेली आहे. हे पहा, चार बाजूला इमारत, हिमालय पर्वत आहे. आता ही गाडी आली बघ, गंगोत्रीला जाऊन आले आहोत. सकाळी गेलेले 10 वाजता गेलेले लोक आता आले. अशा प्रकारे या ठिकाणी गंगोत्रीचं प्रवाह जास्त, या ठिकाणी दरड जास्त कोसळल्यामुळे या ठिकाणी इथून गाडीनं जावं लागतं. दुसऱ्या गाडीनं, लहान गाडीनं, मॅक्स घेऊन गाड्या आहेत तिथे. एका गाडीमध्ये 8 लोक ते 9 लोक घेतात. एका गाडीचा रेट आहे 6,000 रुपये. अशा प्रकारे ही गंगोत्रीची यात्रा करावयास लागते. नमस्कार. मी संजय. हे पहा, आमचे यात्री कसे निवांत बसल्यात. त्यांची यात्राच खोळंबल्या. गंगोत्रीला जायचं, आम्ही वेळेत आले नसल्यामुळं, वाटत दरड कोसळल्यामुळे आम्हाला या ठिकाणी इथं सकाळी 9पर्यंत येता आलं नाही. त्यामुळे आमचे आता यात्री निवांत या ठिकाणी आता दरी डोंगर बघत बसल्यात. त्या शेवटी आता येण्यासाठी पर्याय नाही. नमस्कार. बघा, इकडे लक्ष द्या. सकाळी लवकर 4 वाजता उठणे आणि या ठिकाणी चहाची व्यवस्था करून दिलेली आहे. चहा आणि बिस्किट. या ठिकाणी चहा बिस्किट घ्यायचं आहे. सोबत आपले कपडे घ्या आंघोळीचे. त्या ठिकाणी कुंड आहे. लवकर गाडी निघतील. या ठिकाणी 5 वाजता जाऊन तिथं गंगोत्रीजवळ पिंड आहे. कुंड आहे गरम पाण्याचं. आणि तिथनं जवळ मंदिर आहे. लय काय अंतर नाही आहे, अर्धा ते पाऊण किलोमीटर अंतर एवढंच आहे. लय काय नाही आहे, जवळच आहे. दर्शन घेऊन लवकर या. होता होईल तेवढं आपण हे करून पुढच्या यमुनेत्रीच्या वाटचालीला आपण जायचं आहे. आणि परत आपल्याला कुठल्याही परिस्थितीत 14 तारखेला 15 तारखेला इथून निघायचं आहे, तरच आमचं रेल्वेचं टायमिंग बसतं आहे. नमस्कार. नमस्कार, मी संजय संगलिगे बोलतो आहे. हे पहा, एक जुनी बिल्डिंग आहे उत्तराखंडमध्ये. मी आता सध्याला उत्तराखंडला आहे दौऱ्याला. ही जुनी बिल्डिंग आहे. ह्या इथले एक लोकांचं म्हणणं आहे की साधारण 60 वर्षाच्या पूर्वीचं बिल्डिंग आहे. या ठिकाणी जी इथं बोर्ड दिसतोय, सरकारी सस्ते गल्ले की दुकान, म्हणजे सरकारी रॅशन दुकान पूर्वीचं. ही आत्ताची बिल्डिंग आहे ती ही दिसते ही. आणि ही जुनी बिल्डिंग आहे. हे आम्हाला काय वाटतं, ही कुठंतर अलीकडचं शहर कुठंतर बसलेलं आहे. परंतु ही या पहाडी इलाक्यामध्ये राहायचं म्हणजे तेवढं सोपं नाही आहे. फार कठीण परिस्थिती आहे. इथली लोक कसं जीवन जगतात ही त्यालाच माहीत आहे. खरं वास्तविक आमच्याकडची लोक या ठिकाणी 1 तास बी थांबू शकत नाहीत, असे या ठिकाणचं जीवन आहे. हे पाहिलं का? ही सगळी आता 60 वर्षाच्या पूर्वीचे या ठिकाणी बिल्डिंग मला पाहायला मिळाली. ही उत्तरकाशी म्हणून आहे. उत्तरकाशी जिल्हा आहे उत्तराखंडातला. ह्या ठिकाणी असे ही बिल्डिंग आहे जुनी. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की बाबा, पूर्वीपासून लोक इथे राहतात या पहाडी इलाक्यामध्ये. वैशिष्ट्य हे एवढं असं काय मिळत होतं आणि काय नाही हे त्यांना माहीत. आता खायला काय करत होती, कसं जगत होते जीवन, ही फार खोलात गेलं तर फार ही कठीण परिस्थिती आहे. यांना इकडून हरिद्वार शेवट ह्या ठिकाणी माल येऊ शकत नाही. किमान इथून 250 किलोमीटर हरिद्वार आहे. दुकानचा माल असून दे, भाजीपाला असून दे, सर्व काही असून दे, हे जर मिळवायचं झालं तर या ठिकाणी हे तिथूनच यायला पाहिजे, तर ज्या लोकांना इथं खायला मिळतं आहे. सर्व धान्य असून दे, दूध असून दे, फळं असून दे, अशा प्रकारे हे जीवन इथले फार कठीण परिस्थिती आहे. आमच्याकडचे तरुण मुलं वगैरे या ठिकाणी अजिबात 1 तास देखील राहू शकत नाही.
अशी परिस्थिती आहे. नमस्कार. उत्तरकाशी ते बरकोट रस्ता हा संपूर्ण रस्ता एक वेगळ्या पद्धतीचा आणि एक अतिसंवेदनशील म्हटलं तर काय त्याला वावगं नाही आहे. पूर्ण या ठिकाणी धुक्याची चादर दिसते. रस्ता पूर्ण नागमोडी सगळे घाटामध्ये पूर्ण वाहनामध्ये बरसत असताना या ठिकाणी भीतीचं वातावरण आहे. अशा प्रकारे हे उत्तरकाशी हे बरकोट रस्ता पाहायला तुम्हाला मिळेल. पूर्ण काश्मीर आणि निसर्ग आहे. नमस्कार, मी संजय संगलगे. हे पहा, इथं आता सध्याला ताजे दरड कोसळत आहे. या ठिकाणी हे बघा, थोडं थोडं माती येते बघा खाली. ते दोंडे आल्यात बघा. चारधामच्या आम्ही यात्रेला आलोय आणि आम्ही आता सध्याला हरिद्वारच्या वाटेला आहे. परंतु तिथे दरड कोसळत आहे सध्याला. बरसात निकल गई अब रस्त्याचं कॉन्ट्रॅक्टर होता बघा बघा, पडलंय बघा ते.
આવે છે તો જ પડે. કાકરી નહીં કાકરા કરે છે એ નીલિયાને કાંઈ છે. नमस्कार. हे उत्तराखंडमधील चंपा ते मसुरी रस्ता. आता सध्याला दिवसाचे 4 वाजले तरी देखील आता दिवसाचे 4 वाजता इतकं धुक्का आहे. मग रात्री किती असेल बघा त्याचा अंदाज. हा रस्ता पूर्ण घाट माथ्यावर आहे. एक बाजूला दरी, एक बाजूला पर्वत. अशा स्थितीमध्ये आम्ही आता मसुरीला चाललेलो आहोत. 4 धामच्या यात्रेला आहे. त्यामध्ये आता मजुरी करायचं आमचं नियोजन झालं, म्हणून आम्ही मसुरीला चाललेलो आहोत. नमस्कार. नमस्कार. हे पहा मसुरी ते देहरादून रस्ता पहा किती सुंदर आहे. छान एक नंबर वातावरण. कोणाला बी याला चालतंय इकडे, याला खास निसर्ग सौंदर्य पाहायला. काय हे बघा घर कुठं आहे, वर तिकडं डोंगरावर दिसतंय. हे बघा अशा पद्धतीने हा मसुरी ते देहरादून रस्ता आहे. सर्वत्र निसर्ग. एक बाजूला दरी, एक बाजूला पर्वत. फार कठीण परिस्थितीतला रस्ता आहे. कठीण आहे हा रस्ता. इकडचे डावेर आमच्याकडचे अजिबात त्या ठिकाणी चालणार नाहीत. त्या ठिकाणी येथील उत्तराखंडातीलच डावेर लागतात. अशा पद्धतीनं हे मसुरी ते देहरादून रस्ता. नमस्कार. मसुरीमधील केप्टी फॉल पहा. हे पाणी कसं येतंय. अरे आमच्या मोबाईलच्या आडवं यालाय तुम्ही. हा नुसता तोड करून बघा. हा पहिला का किती सुंदर आहे. वर बघा ते दरी किती मोठी आहे. उंचावरून पाणी येतंय. इथून इकडे पोलाखाली जातंय आणि पोलाखालनं पलीकडे पाणी दिसतंय. आता पलीकडे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. नमस्कार, मी संजय. हे पहा मसुरीमधील या ठिकाणी हा धबधबा. याच ठिकाणी स्विमिंग पूल, वॉटरफॉल. हे पहा रोपवेने यायला लागते. यावेळेस खाली यावेळेस आहे रोपवे. इथे रोपवेची व्यवस्था आहे येणे जाण्यासाठी. या ठिकाणी याला पॅटी फॉल म्हणतात. या ठिकाणच्याला मसुरीच्या पॅटी फॉल म्हणतात. हे पहा हे दृश्यवर बघा. वर या ठिकाणी पर्वतावर घरे आहेत, डोंगरावरनी मोठीचे मोठी अशी दरी आहेत. तर खाली ही काय दरी दिसते फार भरपूर खोल आहे. हे पहा वॉटरफॉलचं पाणी दिसतंय. हे पहा असं पाणी इथून जाते बघा. फार असं उठून पर्वतावरून येते खाली. असं या ठिकाणी खाली जातं. या ठिकाणी बसायला व्यवस्था खाली आहे. या ठिकाणी कपडे चेंज करायची या ठिकाणी रूम आहे. आंघोळ करण्यासाठी स्कीम आहे. नाश्त्याची सोय आहे. चहाची सोय आहे खाली. हे पहा या ठिकाणी ही यारीने जावायचं आहे खालीपर्यंत. यारीची व्यवस्था केलेली आहे. अशा प्रकारे हे मसुरीमधील हे पॅटी फॉल
याला म्हणतात पॅटी पॉट. हे पहा, नमस्कार. नमस्कार, मी संजय बोलतोय. हे पहा, मसुरीमधून मसुरी लेक पॉईंट. हा पॉईंट असा आहे की या ठिकाणी इथून वरून रस्त्यावरून जावं लागतं खाली. या ठिकाणी वरून पाणी येतं डोंगरावरून. हे बघा, इथून येतं पाणी. हे दिसते का हे पाणी? इथून फारी असं या ठिकाणी मधला भाग जो दिसतोय तो पहा, तो मध्ये जे भाग पाणी पडत आहे हौदापासून, ते परत या ठिकाणी मसुरी लेक. लेक म्हणजे थोडक्यात स्विमिंग पूल म्हणे आहे. स्विमिंग पूल म्हणलं की ना आपलं जे काय साध्या भाषेमध्ये बोलतो तलाव वगैरे असं, ह्याच्यामध्ये बोटिंग करतात. तू पाहिलं का बोटिंग चालू आहे बघा. माझा तर शूट इथून वरून आहे, मी काय खाली गेलेलं नाही. अशा पद्धतीनं 2-4 माणसं 2-4 माणसं असं घेऊन स्वतः त्या ठिकाणी हे पायंडेल आणायचं असतं आणि आपण हे त्याचा आनंद घ्यायचा. या पॉईंटला म्हणतात मसुरी लेक. पाहिलं का? या ठिकाणी बदक बी दिसतात तिथं तुम्हाला. अशा प्रकारे या ठिकाणी मसुरीमधून हे जे बघा, लेडीज चालल्यात बघा, हे आमचे यात्री आहेत बघा, चालल्यात हे खाली. या आनंद घेण्यासाठी चाललेले आहेत खाली. अशा प्रकारे हे मसुरी पॉईंट आहे, लेक पॉईंट. नमस्कार. नमस्कार. हे पहा, मसुरी रोड डेहराडून या ठिकाणी हे शिव मंदिर आहे. या ठिकाणी या मंदिराला भरपूर या ठिकाणी गर्दी असते. शिव मंदिर आहे. हे पहा, सुंदर असं एक वेगळ्या पद्धतीचं बांधकाम आहे. सगळे वर बघा ओम, तुम्हाला ओम बघायला मिळेल. सगळे ओमच. हे मसुरी रोड डेहराडून या ठिकाणी मंदिर आहे. मंदिरचं गेट आहे. अशा प्रकारे यात भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात. या ठिकाणी बरेच भाविक लोक दर्शनाला गर्दी असते. अशा प्रकारे हे डेहराडूनमधील मसुरी रोडला मंदिर आहे. शिव मंदिर, प्रकाशेश्वर महादेव मंदिर. नमस्कार. नमस्कार. हे आहे निजामुद्दीन रेल्वे स्टेशन. निजामुद्दीन रेल्वे स्टेशन. आम्ही 4 धाम करून या ठिकाणी हरिद्वारपासून या ठिकाणी निजामुद्दीनपर्यंत एक रेल्वेनं आलो, एक गाडीनं आलो आणि आता आम्ही डायरेक्ट निजामुद्दीन ते मिरज
वास्को द गामा या गाडीमध्ये आम्ही आता बसणार आहोत. या ठिकाणी आता रेल्वे या ठिकाणी 3:10ला निघेल आणि आज 16 तारीख आहे आणि 17 तारखेला 10:40 मिरजेला पोहोचेल. हे पहा निजामुद्दीन रेल्वे स्टेशन. नमस्कार. भुसावळजवळ आलेला आहे आम्ही सध्याला. हा जे दिसतो तो थर्मल प्लॅन्ट दिसतो. थर्मल प्लॅन्ट म्हणजे वीज तयार करायचं. हे पहा गेलं बघा ते. त्याच्यापासून वीज तयार होते थर्मल प्लॅन्टवर. इकडून जवळ भुसावळ जवळच आहे. आम्ही 10 मिनिटात पोचतोय भुसावळला. काल दिवसात 3:15ला रेल्वेतून बसलोय. रेल्वे आज या ठिकाणी 6 तास लेट आहे. आम्ही म्हणजे 10:30ला जाणार होतो, परंतु ती रेल्वे 3ला जायचं असं दाखवतं. अशा प्रकारे आम्हाला प्रवासला वेळ होत आहे. नमस्कार. मी आता आहे जळगाव स्टेशन. हे बघा जळगाव स्टेशन. या ठिकाणी आत्ताचे वाजले दुपारचे 3:15. गाडी 6 तास लेट आहे. मामा दिसते. या गोवा आहे ना. बरोबर. या ठिकाणी जळगाव स्टेशनला 3:15 वाजता आले. मी या ठिकाणी जळगावच्या मनमाड या रस्त्यावर रेल्वेमध्ये आहे. ट्रेन फास्ट आहे. या ठिकाणची इकडील पिकं मका, सोयाबीन, मिरची, कापूस अशी इत्यादी पिकं घेतली जातात. चांगल्या पद्धतीनं आहे. मोठा पाऊस चांगला झाल्यामुळे त्यातील इकडची पिकं हे चांगले आहेत. हे बघितलं का. आणि तसंच जळगावला या ठिकाणी जळगावचं घेतलं जातं. जळगाव जिल्हा परंतु मनमाडमध्ये तुम्हाला चित्र वेगळं पाहायला मिळेल. हे बघा तूर आहे. बघा तूर, भरपूर तूर. हे कापूस वेगवेगळं मका आला बघा. मका अशा प्रकारे वेगवेगळे पिकं आहेत. पड बी जमीन दिसते तुम्हाला. ही पड जमीन आहे. हे मका बघा, कापूस. अशा प्रकारे जळगाव ते रस्त्याला या ठिकाणी तुम्हाला हे पिकं दिसतील प्रामुख्याने. नमस्कार. हे आहे पुणे स्टेशन. आम्ही दिनांक 16 तारखेला 3 वाजता दिल्ली निजामुद्दीन स्टेशनमध्ये बसलो आहे. आज पुण्यात यायला रात्रीचे 1:30 वाजले. हे पुण्यामध्ये आम्ही आलो आहे. तब्बल 8.5 तास ट्रेन लेट. 8.5 तास ट्रेन लेट. हा हे पुणे स्टेशन आहे.